आम्ही आता घरी त्यांनी घेतलंय त्यांच्या गोड पिल्लूला. गाडीवर केला एवढ्या लांबचा प्रवास आणि सुखरूप घरी आले हीच खूप मोठी गोष्ट आहे. खूप खूप त्यांचे आभार आणि त्यांच्यासाठी चांगल्या शुभेच्छा पुढील वाटचालीस. का बरं हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा, आज मी दुपारीच आलेले माझ्या फ्रेंडच्या घरी आणि आज काय धोंडेजेवण अधिक मास ना ग, असंच ना. नका बघू मला फक्त पसारा नका बघू. आताच आमचे जेवण झाले तर आवरायचं राहिलंय. मस्त अशी साडी पण आणली होती तिने. हा मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक तिने केला होता आणि कुलदैवत म्हणजे देवीची ओटी पण तिने भरली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मस्त असं धोंडे पण केले. तर हा युट्यूब फॅमिली चला दाखवतो तुम्हाला. तिने देवीची ओटी भरलेली. तर बघा मस्त अशी तिने देवीची पण ओटी भरली आहे आणि हे छान असे धोंडे पण केलते सगळ्यांना जेवणासाठी. तर बघा नैवेद्य दाखविलाय. मग आवरले झालंय आता सगळं. आवरले आता सगळे जेवले तर. आणि ही पण बघा ही कशी बसली इकडं. बघा तू कशी दिसा ना का शारदा. ती पण लाजायला लागली लगेच जर का. वर बघ वर बघ तिकडं पोरीने बघ काय केलंय. बघ ती तिने आखी रांगोळ काढली बाहेर. तर बघा हे पण आता आलेत मला घ्यायला आणि जस्ट यांचा सत्कार झालाय आता इथं. ते पुढे गेलं का बघा. हे तिने त्यांना भेट दिलाय. असा मस्त असा गुच्छ छान आहे फुलांचा सत्कार केलाय. हा फिरून आल्या मग केदारनाथला गेलते त्यामुळे फिरून आल्यानंतर आणि त्यांचा प्रवास यशस्वी झाला ह्याच्यासाठी त्यांनी सत्कार केलाय. तर चला आता घरी निघायची वेळ झाली आमची पण. आता मैत्रिणीला माझ्या भेटले मी आणि आता जायचंय मला घरी. तर ही तुम्हाला माहितीच असेल. माहिती का आणि ही तर सगळ्यांना माहित असेल कारण हिचं युट्यूबला चॅनल आहे ना नाही का. शेतकरी जोडी तिच्या म्हणजे युट्यूबला लॉंग व्हिडिओ नसते शॉर्ट्सच असते पण शेतकरी जोडी नावाने चॅनल आहे तिचा. तिला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून काय सपोर्ट करा हा तिच्या पण चॅनलला. आणि बघा आता आमची घरी जायची वेळ आली आता आणि निघतो आम्ही घराकडं. चल तुम्ही आम्हाला निघायचंय. तुम्ही निघतात का आता. तर चला मैत्रिणीला भेटले. हे काकांसोबत पण कोण म्हणतोय. हा बरे फोटो पाठवते. बरं चला चला त्यांनी नाही खाल्लं मी खाल्लं की आवरलं तुझं. हो चल चला घरी आता निघू घरी. चला चला येऊन जा की काय होतंय नदी या ना. बोला ताई दोनच शब्द बोलणार आहे नाहीच बोलायला. हा तर हे आणण्याचं कारण म्हणजे यांचं युट्यूबला चॅनल आहे सचिन मुटकुळे म्हणून ब्लॉग. तर त्यांचं मोनेटायझेशन पण झालंय आणि डॉलर तयारी चालू आहे. आणखी कशासाठी हा आणि ते तेवढे लांब प्रवास करून गाडीवरून प्रवास करून आलेत पण इथे एवढे लांब नाही सांग ना कुठून आले तेवढे म्हणजे ती पलीस जाऊन आली का. बर बद्रीनाथ तिथले चारही धाम उत्तराखंडातले जाऊन आलो आणि व्हिडिओ पण पाहिले. त्यांना चांगलं वाटलं त्याच्यामुळे थोडंसं स्वागत म्हणजे थोडक्यात सत्कार केला.
आणि जेवणाचा कार्यक्रम होता. दीपालीला मला जेवायला बोललो होतं थोडं जेवण होतं. आणि त्यांना व्हिडिओ बघून बी चांगलं वाटलं. इतका लांबचा प्रवास केल्यामुळे चांगलं वाटलं. आणि अजून आणि ते पण गाडीवर केला एवढ्या लांबचा प्रवास आणि सुखरूप घरी आले, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप खूप त्यांचे आभार आणि त्यांच्यासाठी चांगल्या शुभेच्छा पुढील ओके. वाटचालीस. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. चला आम्ही आता घरी. त्यांनी घेतलंय त्यांच्या गोड पिल्लूला. चल बाय. चल तिकडे. चला निघालो. बाय. चालले सगळे. बा मस्त असं वातावरण झालंय. पदरवर घे. हा हा चला मस्त असं वातावरण झालंय बघा. बाय बाय. आता तुम्हाला काहीच नाही आणलं. नाही राहू दे. काय नाही बाय परवा. बाय चलते. बाय. चला चल प्रियांका येऊत का. चला निघालोत आता आम्ही घरी. हा हा वर आता लय रा. चला तर आज आता चालवतो आम्ही आष्टीहून. आणि दीपालीची मैत्रीण होती, तिने सत्कार पण केला. म्हणजे आपण चारीधाम उत्तराखंडातले केलते. तर ती म्हणली दादा बरोबर. त्याच्यामुळं त्यांचा म्हणजे म्हणले दादा म्हणजे तुमचा प्रवास व्यवस्थित झाला आणि तुम्ही एकदम म्हणजे घरी व्यवस्थित आलात. त्याच्यामुळं त्यांचा सत्कार होता आणि स्पेशल त्यांना धोंड पण होतं. आणि ते जेवणाच्या नंतर त्यांचा म्हणजे फुलांचा गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलसाठी पण त्यांनी नाही का शुभेच्छा की चॅनलसाठी पण तिने शुभेच्छा दिल्या. कारण की मला जितकं महत्त्व कळत नाही त्याच्या डबल तिला त्या चॅनलचं म्हणजे महत्त्व कळत आहे. तर म्हणजे मला म्हणजे त्यातलं म्हणजे मला एवढी खुशी म्हणजे नाही बरं का. म्हणजे खरं सांगते. पण तिला त्यात माहिती आहे म्हणजे तिला त्यात इंटरेस्ट आहे. अगं म्हणजे ती काय आहे, त्यांनी पण चॅनल काढला काढलाय. होता. हा पण आणि तिला खूप इंटरेस्ट आहे म्हणजे युट्यूबवर काम करण्यासाठी. हा. पण मला त्यातलं काही कळत नाही एवढं. आणि तिच्यामुळे म्हणजे तिला म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आनंद झालाय तिला ह्या गोष्टीचा काय असतंय, की तुमचा दादा चॅनल मॉनिटाईज झाला ह्याची मला लय खुशी आहे म्हणली ती. कारण मला लय भारी वाटलं म्हणली. म्हणजे इतकी मला खुशी नाही एवढी तिला होती म्हणजे नाही का. ती लय काय असतंय, जे excited काम झाली. करतात ना त्यांना त्याला माहिती. किंमत माहित असती की चॅनल मॉनिटाईज झाल्यावर किती दिवस लागतात. आणि ती आणि त्याच्या किती मेहनत घ्यावी लागती. ती म्हणली मेहनत इतकी आहे त्याच्यात. त्या मेहनती म्हणजे मेहनत बघूनच तिला ते हे वाटलं की तिने पण एवढं स्ट्रगल केलेलं आहे ह्या गोष्टीत मॉनिटाईज होईपर्यंत तिचं चॅनल. आणि आमचं पण मॉनिटाईज होईपर्यंत ह्यांनी किती स्ट्रगल केलं ही मला माहिती आहे. माझ्या डोळ्यांनी मी बघितलंय. रात्र झोपत नाही ते एडिट करायसाठी. दिवसभर काम करते. तुम्ही तर बघतच असताना. दिवसभर त्यांचं दुकान चालवायचं, त्यातून व्हिडिओ काढायचे आणि त्यातून एडिट करून ते दाखवायचे म्हणजे टाकायचे युट्यूबला. तर ह्यात किती स्ट्रगल असेल हे मला पण दिसतंय. आणि हे स्ट्रगल जे असतं त्यामुळे मी तर इंटरेस्टेड नाही त्यात काम करण्यासाठी. पण ह्यांच्यामुळे मी थोडी उत्सुक होते आणि त्यांना सपोर्ट करते. तर काय असतंय, मॉनिटाईजचं काही नाही. मॉनिटाईज चॅनल झाला तर कसा झाला, कॅटेगरी महत्वाची म्हणजे नाही का. मॉनिटाईज झाला म्हणजे काय पैसे आले असं काही नसतंय. पण चला एक स्टेप असते ती पार होती. आणि चला आपण तिकडं उत्तराखंडात गेल्यामुळं चॅनल मॉनिटाईज झालाय. पेमेंट काय अजून आपल्याला म्हणजे आलं नाही किंवा अजून काय पैसे तयार झालेले नाहीत, पण होतील. आणि पैशामुळं नाही आपण काम करत, हे पहिली गोष्ट आहे. तर मी तर व्हिडिओ आता सध्याला करतोय कारण भरपूर असं पुढं जायचं असतं आणि मग ते त्याचा लाभ भेटू शकतो. हे तर काय सुरुवात आहे फक्त. पण आपली व्हिडिओ कंटिन्यू करायचे. पण आनंद होतोय, मी गेलो एवढा लोकांना आनंद होतोय. जेवढा मला आनंद होत नाही तेवढा फोनवर त्याच्या जसं की युट्यूबचा मॉनिटाईज झालाय चॅनल की मला आनंद होत नाही एवढा दुसऱ्याला होतोय. तर त्यांना पण तसंच होतंय. आणि मला त्याचं म्हणजे एवढं कळत म्हणजे माहित नाहीये. त्याच्यामुळं मला काही नाही वाटत. पण जे त्यात आहे जे पहिले काम करते त्यांना माहिती आहे म्हणून त्यांना खूप आनंद होतोय. आणि दुसरी गोष्ट काय आहे, आता आपण कसं चारीधामला गेलो भरपूर लोक असे मी बघितले आता मला बोलतात. हेडू मध्ये नाही पण असं एवढे खुश आहेत. यांच्यापेक्षा जे मोठे आहेत जे वडीलधारे लोक आहेत हे सुद्धा यांच्या पाया पडतात. हे पण मला विशेष वाटतंय का तर ते देव करून आले तर की ते म्हणतात म्हणजे
हे आलेत ना तर आम्हाला यांचं दर्शन घेऊन आम्हाला ते देवाचं दर्शन झाल्यासारखं असं वाटतंय बद्रीनाथ आणि केदारनाथ. नाही मोठ्या माणसाने आपलं दर्शन घेणं हे मला घेणं काय पटत नाही. चुकीचं आहे. मी हातात हात देतो पण त्यांनी हातात हात दिला आणि नाही ते म्हणले दर्शनच घेऊ द्या, पण हे म्हणले नको, कारण की दुसरे वडीलधाऱ्यांनी ह्यांच्या पाया पडणं ह्यांना बरं नाही वाटलं, त्यामुळे ते म्हणले हातात हात घेऊन द्या मला, असंच मला हे करा, शुभेच्छा द्या, पण तसं नको. तरी पण बघा ना किती उत्सुक, म्हणजे माणूस किती हे असतं नाही का. म्हणजे आनंद होतो. आम्ही गेलो पण ज्यांनी हिडीव केले ना एवढा आनंद झाला त्यांना की मोठे मोठे माणसं म्हणले की तुमचं दर्शन घेऊन तुम्ही एवढा प्रवास केलाय. मला तसं नाही, हातात हात घेऊ, तुम्ही वडीलधाऱ्या माणसं आहेत आणि मला ते जास्त पाया वगैरे पडलेलं पटत नाही मला नाही का. देव तर आपल्या घरीच असतो, आपण एक जात असतो देवाला, एक काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकायला बघायला, आणि आपण दाखवलं ह्याच्याबद्दल काही विषय नाही. आवडलंय, खूप लोकांनी प्रेम करून एवढ्या आनंदाने दीपालीला बोलले. मला बोलता येत नव्हतं, काहींनी फोन केले ती दीपाली बोलली, तर खूप उत्साहाने लोक बोलत होते. खूप आनंद झाला आहे, खूप चांगलं वाटतंय, तुमचा आवाज बरा झाला मग आम्हाला फोन करा. तर खरंच माणसांचे स्वभाव बघून खूप खूप आनंद होतोय. तर चांगलं वाटतंय. गेल्या सर निदान असं लोकांनी थोडंफार आपल्याला असं नाही का सपोर्ट केला ना, तो खूप आनंद होतो. आणि मला तर सगळ्यात एक आनंद जास्त होतोय, मला फक्त युट्यूब फॅमिलीचा जास्त आनंद होतोय. त्यांच्या कमेंट आणि त्यांचा प्रतिसाद बघून तर मला खूपच लयच म्हणजे लयच आनंद झाला. मी कमेंट वाचून तर मला लयच भारी वाटतं नाही का. मी मेन मुद्दा त्यांचं चॅनल बघते म्हणजे युट्यूब ते कमेंट बघायसाठी मी जास्त ओपन करते सारखं, कारण मला जे प्रतिसाद देतात ना ते तर म्हणजे त्यांच्यासाठी तर शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला, कारण त्यांचा प्रतिसाद असं आयुष्यभर आमच्या पाठीशी त्यांचा हात राहावा हीच विनंती माझी तर हीच आहे. कारण त्यांच्या त्या कमेंट आणि त्यांच्या ते म्हणजे व्ह्यूज बघूनच मला असं भारी वाटतंय. त्यामुळं त्यांचं ते मी लय आभार मानते. म्हणजे जे बघतात ना सगळ्यांचं युट्यूब, आमची फॅमिली, त्यांचं खरंच मी त्यांनी असाच सपोर्ट करीत राहावा आम्हाला. छान कमेंट करीत जा, भारी वाटतं आम्हाला. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बी आम्ही देत जाऊ, पण कमेंट करीत जा. चला ठीक आहे. अहो जितका म्हणजे मला आनंद नाही झाला फिरायला गेल्याच्या नंतर, इथं आले एवढ्या लोकांनी आनंद बऱ्याच व्यक्त केला. लोकांना, कारण ते तिकडे होते ना तर प्रत्येक जण मला दुकानावर येऊन विचारायचे आज तर मिस्टर केदारनाथला येतं, म्हणजे मला भारी म्हणजे तुम्हाला असं काय माहिती. हा मी बघितलं, आणि म्हणजे कधी गेले असं मला सारखं विचारायचे सगळे येऊन. मला पण भारी वाटायचं ते गेल्याच्या नंतर, म्हणजे कुणी विचारायला तर मला लय भारी वाटायचं की आज आणि त्यातून ते गाडीवर गेलते म्हणून तर म्हणजे जास्त हे ते व्हायरल जास्त झाले. आणि इथं कोणी बी भेटलं लग्नात बी आज भरपूर माणसं भेटले, तर बरेचसे पोरं म्हणले आयला तुमची कमाली गाडी गेलात आणि खूप छान वाटतंय. आणि बरं झालं तुम्ही ह्या वयात गेलात, तुमचं तरी निदान देवदर्शन झालं, कारण आम्हाला टाइम भेटत नाही असे भरपूर जण म्हणले. आणि मैत्रिणीच्या घरी गेलतात, म्हणजे आम्ही तिघी जण येतात, आमची खूप दिवसापासून मैत्री आहे. म्हणजे कसं आमची भेट कुठं झालती काय झालती, आम्ही तिघी पण 3 गावच्या आहेत, एक मुगगावची आहे, एक जामगावची, मी मांडव्याची आहे. तर आमच्या तिघींची एवढी घट्ट मैत्री आहे, काय म्हणतात ना त्रिमूर्तीत, आम्ही त्रिमूर्ती तिघी जणी, आमची खूप मैत्री आहे. आणि आम्ही तिघी एकत्र आलो ना मस्त भारी धमाल असती, लय एन्जॉय असतं आमच्या तिघींचा. आणि म्हणजे आम्ही तिघी बोललोच नाही एकमेकींना, आमचं एवढं समाधान होतं लय म्हणजे लय. त्यामुळे आमच्या तिघींची खूप दिवसापासून मैत्री आहे. आणि मी तुम्हाला ते एखाद्या व्हिडिओ मधून सांगेनच की आमची मैत्री कशी झाली, आणि आम्ही 3 गावच्या आहेत तरी आमची ओळख कशी झाली, तर मी एखाद्या व्हिडिओ मधून तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करीन. तर चला आज काय, आज एवढंच. आता बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये, उद्याच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन. आम्ही काय स्कूल फ्रेंड नाही तर काय नाही तर पण आमच्या आपल्या बोलण्याहून स्वभावून फ्रेंड होत आम्ही असते. तिघी फ्रेंड एक झालो, तर फ्रेंड होत नाहीत आणि झाल्या तर ते तुटत नाही. तर आम्ही असं आहेत, आम्ही त्रिमूर्ती, तर काही झालं तरी आम्ही तिघी तुटत नाहीत. आणि म्हणजे खूप लांबचे आहेत तरी पण आमचा एवढा घट्ट म्हणजे आमची मैत्री लई आहे, भरपूर आहे. आमच्या मैत्रीविषयी सांगू शकत नाही, एखादा व्हिडिओ बनवीनच आमच्या मैत्रीवर तिघी जणींवर, तर सांगा तुम्हाला एखाद दिवशी. चल माझा हात अवघडला परत. बाय. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना चला बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि कमेंट नक्की करीत जा, कमेंट भारी करायचं. मी फक्त युट्यूब ओपन करते म्हणजे मला लई कमेंट वाचू वाटतं, तर प्लीज तुम्ही आमच्यासाठी फक्त आम्हाला कमेंट करीत जा छान, आम्ही तुमच्या कमेंटचे उत्तर पण देत जाऊ, आणि व्हिडिओ पण चांगले बनवू. आणि व्हिडिओ पण तुमच्या कमेंट आल्या ना तर आम्ही व्हिडिओ 100% भारी बनवतो. दीदी आपली लहान काय करते बाहेर बघू एकदा. अय आनंदी, आता काय करावं या लहान लेकराला. आताशी 1 वर्ष आणि 1 महिन्याची जी आनंदी, आणि कुंकड पळत. यार गाडी आली. चल इकडे. अय
गाडी आली ऐकतच नाही काय करावं लहान लेकराला. आणि तिकडं आम्ही सगळेजण बघतो पावसाचं वातावरणाची वाट. जसा जसा दिवस मावळायला लागलाय तसा तसा आनंदी काय आहे त्याला घास पण खाऊन द्यायना. काय करती बादलीत घास टाकी ती पाणी घेती. आनंदीने नको नको केलंय ऐकत जा. पाणी पिऊन द्यायना शेळ्याला आणि खाऊ न द्यायना करडाला. हा चल मला गावात जायचंय गाडी पंक्चर झाली. पुढे पंक्चर काढून गावातून यावं लागेल. पाहून आली कोण थोडी हाई तेवढ्यावर जावं लागेल. चला आनंदी बाय बाय. तर आपल्याला आता इथं जायचं आणि इथून असंच गावात जायचं. काही नाही जास्त लांब नाही 1 किलोमीटर असेल आणि लगेच पंक्चर काढून माघारी यायचं आहे. सगळीकडं आभाळ पण आलंय पाऊस पण आला तर इकडे येऊ शकतो इकडल्या साईडला.